नमस्कार. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण क्लास 10 चा सायन्स पार्ट सेकंडचा थर्ड चॅप्टर सुरू केला होता, ज्याचे आतापर्यंत आपण 3 लेक्चर पाहिले. आता आपण चौथ्या लेक्चरकडे जात आहोत. ठीक आहे. लेक्चर नंबर फर्स्ट मध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन यांचं इंट्रोडक्शन पाहिलं आणि त्याचबरोबर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर हा पॉईंट आपण लेक्चर नंबर फर्स्ट मध्ये कव्हर केला. सेकंड लेक्चर मध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर हा पॉईंट कव्हर केला आणि थर्ड लेक्चर मध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर या पॉईंट कडे आलो होतो आणि याच लेक्चर मध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हा वाला पॉईंट पूर्ण व्यवस्थित पाहिलेला आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांट्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे होतं हा भाग आपण यामध्ये पाहिलेला होता. बरोबर आहे. आता आपण फोर्थ लेक्चर कडे चाललोय. तर फोर्थ जो लेक्चर आहे आपला चौथं जे लेक्चर आहे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग. आता हे जे लेक्चर आहे हे लेक्चर खूप जास्त महत्वाचं होणार आहे. त्याचं कारण असं की बरेच जण या लेक्चरला किंवा या पॉइंटला घाबरतात. ठीक आहे. जेव्हा ह्युमन बीइंग मध्ये जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं हा पॉईंट जेव्हा येतो तेव्हा बरेच जण घाबरतात, कारण नावं खूप वेगवेगळ्या प्रकारची पाहायला मिळतात आपल्याला. आणि दुसरी गोष्ट की कधी अशी नावं ऐकलेली नाहीयेत अशा नावांचा सामना करावा लागतो. आणि हा जो पॉइंट आहे हा खूप जास्त वास्ट आहे, कारण आपल्याला यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहावा लागते, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहावा लागते, त्यानंतर गॅमेट फॉर्मेशन हा सुद्धा पॉईंट पाहावा लागतो, फर्टिलायझेशन आणि चाइल्ड बर्थ अशा प्रकारचे आपल्याला 5 पॉईंट इथं कव्हर करायचे. पहा, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हा पाहायचा आहे आपल्याला, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहायचंय, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्युमनची जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते ती आपण या चॅप्टर मध्ये डिटेलमध्ये शिकणार आहे. त्याचबरोबर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. आणि गॅमेट फॉर्मेशन. आता गॅमेट फॉर्मेशन काय असतं पहा. गॅमेट फॉर्मेशन तुम्हाला जर्म सेल्स माहिती आहे, बरोबर आहे. फिमेल मध्ये एग किंवा त्याला ओसाइट किंवा आपण त्याला ओव्हम सुद्धा म्हणतो, आणि मेल मध्ये हे जर्म सेल्स कोणते असतात, स्पर्म असतात. तर यांचं जे फॉर्मेशन आहे आपल्याला ते माहिती आहे की ते मिओसिस थ्रू होतं. बरोबर आहे. सेल डिव्हिजनचा एक प्रकार आहे जो आपण सेकंड चॅप्टर मध्ये पाहिला, मिओसिस. यामध्ये जर्म सेल्स काय आहेत ते डिटेलमध्ये पाहिलेलं होतं आपण. तर त्या बाबतीत थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला या पॉईंट मध्ये तिसऱ्या पॉईंट मध्ये दिलेली आहे गॅमेट फॉर्मेशन मध्ये. त्यानंतर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन काय आहे किंवा फर्टिलायझेशन कशा प्रकारे होतं, जेव्हा फर्टिलायझेशन होतं स्पर्म आणि एग एकदा युनाइट झाल्यानंतर त्यालाच फर्टिलायझेशन म्हणतात. आणि ते युनाइट झाल्यानंतर झायगोट बनतो, त्यापासून मग एम्ब्रिओ आणि त्यानंतर काय डेव्हलपमेंट अँड बर्थ. हे वाले आपण पॉईंट, हे 5 पॉईंट आपल्याला या ह्युमन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग या पॉईंट मध्ये कव्हर करायचे आहेत. पहा, हे जे लेक्चर आहे हे थोडंसं मोठं होऊ शकतं, परंतु एकदम डिटेलमध्ये आपण याला पाहणार आहोत. चला आता आपण पहिल्या पॉईंटकडे जाऊयात, जे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ही डायग्राम समजणं खूप गरजेचं आहे. येते लक्षात, ही डायग्राम समजणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला ही जर डायग्राम समजली तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजणं खूप जास्त सोपं आहे. पहा, या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं एक सगळ्यात महत्वाचं काम एकच आहे की स्पर्म प्रोड्यूस करून देणं. काय प्रोड्यूस करून देणं? स्पर्म. काय प्रोड्यूस करून देणं? स्पर्म प्रोड्यूस करून देणं. हे खूप जास्त महत्वाचं काम कोणाचं आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं आहे. येते लक्षात. आता या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपण या पॉइंटकडे जाणार आहोत, म्हणजे स्पर्म कशा प्रकारे म्हणजे प्रोडक्शन होतं या पॉइंटला आपण पाहणार आहोत या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. पहा, मग आपण एकदा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम समजून घेऊया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुम्हाला इथं दिसतंय की हे टेस्टिस आहे, बरोबर आहे. इथं पण एक टेस्टिस आहे, हे सुद्धा एक टेस्टिस आहे. म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला 2 टेस्टिस पाहायला मिळतात. किती टेस्टिस पाहायला मिळतात? 2 टेस्टिस पाहायला मिळतात. आणि हे जे टेस्टिस आहे हे कोणाच्या आतमध्ये? स्क्रोटमच्या आतमध्ये, बरोबर आहे. स्क्रोटमच्या आतमध्ये हे टेस्टिस आपल्याला पाहायला मिळतात. बरं, मग आता आपल्याला पहिला पॉईंट दिलाय पहा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट टेस्टिस, व्हेरियस डक्ट्स अँड ग्लॅन्ड्स. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये महत्वाचं काय, तर सगळ्यात महत्वाचं टेस्टिस आहे, त्यानंतर व्हेरियस डक्ट्स वेगवेगळ्या प्रकारचे डक्ट्स आहेत, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ग्लॅन्ड सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. आता यामध्ये टेस्टिस आपण पाहिले, या ठिकाणी टेस्टिस आहेत, बरोबर. त्यानंतर व्हेरियस डक्ट्स, हे जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे डक्ट आहेत. हा युरिनोजेनिटल डक्ट आहे, पहा हा वाला तुम्हाला दिसतो, हा युरिनोजेनिटल डक्ट आहे. त्यानंतर तुम्हाला
युरिनोजेनिटल या ठिकाणी इजॅक्युलेटरी डक्ट हा पाहायला मिळेल तुम्हाला, हा युरिनोजेनिटल डक्ट पाहायला मिळेल. डक्ट त्यानंतर ग्लँड आहेत पहा, इथं प्रोस्टेट ग्लँड ही वाली प्रोस्टेट ग्लँड आहे, त्यानंतर ही वाली काउपर्स ग्लँड तुम्हाला पाहायला मिळेल, बरोबर आहे. त्यानंतर ही एक ग्लँड आहे जिचं नाव आहे सेमिनल वेसिकल. येते लक्षात. हे वेगवेगळ्या प्रकारचे डक्ट्स, हे डक्ट्स आणि हे ग्लँड्स आपल्याला पाहायला मिळतात ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, बरोबर आहे. त्यानंतर अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतं याच्यामध्ये, तर दुसरा पॉइंट, टेस्टिस आर प्रेझेंट इन द स्क्रोटम. टेस्टिस कुठं प्रेझेंट आहेत पहा, स्क्रोटम मध्ये प्रेझेंट आहेत, बरोबर आहे. आणि हे आउटसाइड द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी, म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे टेस्टिस असतात हे आउटसाइड द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणजे पोटाच्या बाहेरच्या बाजूला हे प्रेझेंट असतात. हा दुसरा पॉइंट पाहिला. तिसरा पॉइंट सांगितलाय की टेस्टिस कंटेन्स न्यूमरस ट्यूब्युल्स. टेस्टिस मध्ये खूप सारे ट्यूब्युल्स आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे. आता या ट्यूब्युल्स मध्ये काय असतं पहा, या ट्यूब्युल्स मध्ये जर्मिनल इपिथेलियम नामक सेल्स प्रेझेंट असतात. कोण? जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट इन द ट्यूब्युल्स. या ट्यूब्युल्स मध्ये जर्मिनल इपिथेलियम नावाचे सेल्स या ठिकाणी काय असतात, प्रेझेंट असतात. आणि हे जे जर्मिनल इपिथेलियम आहे, ठीक आहे, हे जे जर्मिनल इपिथेलियम आहे, हे जर्मिनल इपिथेलियम डिवाइड होतात मियोसिस पद्धतीने आणि काय तयार करतात, स्पर्म तयार करतात. पहा, सिंपल गोष्ट, एकदम सिंपल. आतापर्यंत काय काय पाहिलं पुन्हा एकदा सांगतो. सगळ्यात महत्वाचं आपल्याला सांगितलं की या ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये टेस्टिस आहे, त्यानंतर डक्ट आहेत वेगवेगळे, जसं की युरिनोजेनिटल डक्ट आहे, इजॅक्युलेटरी डक्ट आहे, आणि त्याचबरोबर ग्लँड्स आहेत, जसं की कॉपर्स ग्लँड झाली, प्रोस्टेट ग्लँड झाली, त्याबरोबर सेमिनल वेसिकल झाला. ह्या गोष्टी आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पाहायला मिळतात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय की जो टेस्टिस आहे तो स्क्रोटमच्या आतमध्ये प्रेझेंट आहे, बरोबर आहे. टेस्टिस हा कुठे प्रेझेंट आहे, स्क्रोटमच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. दुसरा मुद्दा. त्यानंतर तिसरा मुद्दा काय होता की टेस्टिस मध्ये खूप सारे वेगवेगळे ट्यूब्युल्स प्रेझेंट आहेत. ट्यूब्युल्स लाईक ट्यूब लाईक स्ट्रक्चर, ठीक आहे, ट्यूब्युल्स प्रेझेंट आहे. आणि या ट्यूब्युल्स मध्ये जर्मिनल इपिथेलियम, जीई, जर्मिनल इपिथेलियम नावाचे सेल्स प्रेझेंट आहे. जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट इन ट्यूब्युल्स. टेस्टिस मध्ये प्रेझेंट आहे ट्यूब्युल्स, ट्यूब्युल्स मध्ये प्रेझेंट आहेत जर्मिनल इपिथेलियम नावाच्या सेल्स. आणि हे जे जर्मिनल इपिथेलियम नावाचे सेल्स आहेत हे असतात डिप्लॉइड इन नेचर, आणि यांना डिवाइड, यांचं डिव्हिजन होतं विथ द हेल्प ऑफ मियोसिस. मियोसिस पद्धतीने यांचं डिव्हिजन होतं आणि यांच्यापासून जर्म सेल्स बनतो, तो म्हणजे स्पर्म. पुरुषांमध्ये कोण असतो, स्पर्म असतो. क्लिअर आहे काय काय झाले. आता स्पर्म या ठिकाणी तयार झाला, इथं कोण तयार झाला, स्पर्म तयार झाला. आता हा स्पर्म या टेस्टिस मधून एक विशिष्ट रूट फॉलो करत 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 असा होत 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 कुठपर्यंत येणार आहे, या युरिनोजेनिटल डक्ट पर्यंत हा येणार आहे. तुम्ही रूट पाहू शकता, पहा व्यवस्थित रूट पाहू शकता तुम्ही. हा टेस्टिस मध्ये तयार झालेला स्पर्म असा रूट फॉलो करत करत असा हा युरिनोजेनिटल डक्ट पर्यंत येणार आणि पेनिस थ्रू हा बाहेर पडणार. येते लक्षात. हा वाला रूट कोण फॉलो करणार, स्पर्म फॉलो करणार. प्रोडक्शन कोणाचं झाले टेस्टिस मध्ये, स्पर्मचं. ट्यूब्युल्स मध्ये प्रेझेंट आहे जर्मिनल इपिथेलियम सेल्स. जर्मिनल इपिथेलियम हे डिवाइड होतात विथ द हेल्प ऑफ मियोसिस आणि त्यांच्यापासून तयार होतो स्पर्म, आणि हा स्पर्म असा रूट फॉलो करत कुठपर्यंत येणार, युरिनोजेनिटल डक्ट पर्यंत येणार. आता हा रूट कोणता आहे तो समजून घ्या. हा रूट पहा कोणता आहे. आपल्याला सांगितले दोज स्पर्म्स आर सेंड फॉरवर्ड थ्रू व्हेरियस ट्यूब्युल्स, बरोबर आहे. आपल्याला काय सांगितले की हा जो स्पर्म आहे हा वेगवेगळ्या ट्यूब्युल थ्रू काय होतो, पुढं पास होतो, म्हणजे तो एक विशिष्ट रूट फॉलो करत पुढे पास होतो. आणि हा रूट फॉलो करत असताना दे बिकम मॅच्युअर अँड एबल फर्टिलाइज द ओहम. आणि जसा जसा हा पुढं पुढं ट्रॅव्हल करत चालतो इथपर्यंत, जसा जसा तो पुढे जातो तसा तसा हा मॅच्युअर होत चालतो, आणि इतका मॅच्युअर होतो की तो एगला फर्टिलाइज करण्यासाठी तो मॅच्युअर होतो, तो एबल होतो, एगला फर्टिलाइज तो करू शकतो. एकदा लक्षात. का करू शकतो, का करतो, कारण जेव्हा स्पर्म इथून बाहेर निघतो तेव्हा हा वेगवेगळ्या डक्ट मधून पुढे येत येत जातो. जसा जसा पुढे जातो तसा तसा त्याच्यामध्ये हे जे ग्लँड आहेत, हे जे ग्लँड आहेत, हे जे ग्लँड आहेत ते काय करतात, त्याच्यामध्ये त्यांचं जे सिक्रेशन आहे एक प्रकारचं लिक्विड म्हणून, ते लिक्विड काय करत असतात, त्याच्यामध्ये सिक्रेट करत असतात. म्हणजे तो जो स्पर्म आहे तो जसा जसा पुढे जातो तसा तसा त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे, म्हणजे हे जे ग्लँड्स आहेत हे काय करतात, त्याचं जे लिक्विड किंवा सिक्रेशन म्हणू आपण, हे सिक्रेशन काय करतात त्याच्यामध्ये सिक्रेट करतात. आणि
पुढे जात असताना हा स्पर्म जसा इथपर्यंत येतो युरिनोजेनिटल डक्ट पर्यंत, तो स्पर्म राहत नाही, तो बनतो सीमन. काय बनतो? सीमन. काय बनतो? सीमन. इथं तुम्हाला दिलेला असेल पहा, हा इथं तुम्ही पाहू शकता, हा स्पर्म आहे, हा कोण आहे? स्पर्म. बरोबर. सेमिनल वेसिकलने, सेमिनल वेसिकल म्हणजे हा वाला, हा सेमिनल वेसिकल. या सेमिनल वेसिकलने काय केलं? त्याचं सिक्रेशन, सिक्रेट केलं म्हणजे हा आला, हा त्याच्यामध्ये स्पर्म मध्ये ऍड झाला. त्याबरोबर प्रोस्टेट ग्लँडने सुद्धा त्याचं सिक्रेशन, सिक्रेट केलं, प्लस हा सुद्धा स्पर्म मध्ये ऍड झाला. आणि कॉपर्स ग्लँडने सुद्धा काय केलं? त्याचं सिक्रेशन याच्यामध्ये सिक्रेट केलं. म्हणजे स्पर्म, सेमिनल वेसिकलचं सिक्रेशन, प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रेशन आणि कॉपर्स ग्लँडचं सिक्रेशन असं मिळून स्पर्म न राहता तो काय बनतो? सीमन. काय बनतो? सीमन. मला वाटतं हा पॉइंट समजला असेल तुम्हाला. तो स्पर्म न राहता काय बनतो? सीमन बनतो. येते लक्षात? तर अशा प्रकारे हा स्पर्म युरिनोजेनिटल डक्ट पर्यंत येता येता सीमन बनतो आणि हा सीमन एगला फर्टिलाइज करू शकतो. येते लक्षात? गुड. आता पहा पुढं काय सांगितलंय, अजून एक गोष्ट लक्षात घ्या की सेमिनल वेसिकल त्याचं सिक्रेशन कुठं सिक्रेट करतो? म्हणजे जेव्हा स्पर्म इथून निघतो तेव्हा सेमिनल वेसिकल मध्ये, या ठिकाणी हा सेमिनल वेसिकल आहे पहा, हा सेमिनल वेसिकल आहे. हा सेमिनल वेसिकल स्पर्म जेव्हा इथून निघतो आणि तो जेव्हा इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये येतो, कुठे येतो? इजॅक्युलेटरी डक्ट. इथं या इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये जेव्हा तो स्पर्म येतो तेव्हा हा सेमिनल वेसिकल काय करतो? त्याचं सिक्रेशन स्पर्म मध्ये ऍड करतो. येते लक्षात? त्याचबरोबर तिथून पुढे आल्यानंतर प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड, म्हणजे ही जी काउपर्स ग्लँड आहे ही वाली, आणि प्रोस्टेट ग्लँड कुठे आहे? प्रोस्टेट ग्लँड ही वाली, प्रोस्टेट ग्लँड ही वाली, प्रोस्टेट ग्लँड. ठीक आहे. ही प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड त्यांचं सिक्रेशन कधी सिक्रेट करतात? जेव्हा तो स्पर्म इथं युरिनोजेनिटल डक्ट मध्ये येतो तेव्हा हे दोघं काय करतात? त्याच्यामध्ये स्वतःचं सिक्रेशन सिक्रेट करतात. ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. सेमिनल वेसिकल कुठं सिक्रेट करतो? इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये येत असताना. आणि प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड कधी सिक्रेशन सिक्रेट करतात स्पर्म मध्ये? जेव्हा तो कुठं असतो? युरिनोजेनिटल डक्ट मध्ये असतो. येते लक्षात? या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि आपल्याला माहिती शेवटी कोण तयार होतो? सीमन तयार होतो. कोण तयार होतो? सीमन. सीमन इज फॉर्म्ड फ्रॉम स्पर्म्स अँड व्हेरियस ग्लँड्स. या वेगवेगळ्या ग्लँड्सच्या मदतीने, या वेगवेगळ्या ग्लँड्सच्या मदतीने आणि स्पर्मच्या मदतीने कोण बनतो? सीमन बनतो. हे महत्वाचं आहे. आता कोणता रूट फॉलो करतो ते खूप महत्वाचं आहे. स्पर्म आपल्याला माहिती आहे ना, इथून इकडे जातो, तर कुठला रूट फॉलो करतो ते खूप महत्वाचं आहे. पहा, सगळ्यात पहिल्यांदा तो जातो रेटेटेस्टिस मध्ये. कुठे जातो? रेटेटेस्टिस मध्ये. नंतर येतो तो वास एफरन्स मध्ये. कुठे येतो तो? वास एफरन्स मध्ये. नंतर येतो इपिडिडायमिस मध्ये. कुठे येतो? इपिडिडायमिस. हा पहा, इपिडिडायमिस तुम्हाला पाहायला मिळतो, हा वाला, हा काय आहे? इपिडिडायमिस. आणि त्यानंतर तो येतो वास डेफरन्स मध्ये. कुठे येतो? वास डेफरन्स मध्ये. आणि पुढे जातो तो इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये. वास डेफरन्स हा वाला, वास डेफरन्स पहा, हा दिसतोय, हा वास डेफरन्स. बरोबर. आणि पुढे जातो इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये. इजॅक्युलेटरी डक्ट म्हणजे इकडे येतो तो, या ठिकाणी इजॅक्युलेटरी डक्ट. आणि इजॅक्युलेटरी डक्ट मधून तो पुढे कुठे जातो? युरिनोजेनिटल डक्ट पर्यंत जातो. आणि असं होत असताना दे बिकम मॅच्युअर अँड एबल फर्टिलाइज द ओहम. हा स्पर्म पुढे जसा जसा जातो तसा तो स्पर्म न राहतो तो काय बनतो? सीमन. काय बनतो? सीमन. हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपण हा ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पॉइंट व्यवस्थित क्लिअर केलेला आहे. पुन्हा एकदा मी पाहिजे तर आपण त्याला काय करू? रिवाइज करू. ठीक आहे. पहा पुन्हा एकदा काय काय आहे की ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय काय आहे? पेअर ऑफ टेस्टिस आहे. एक टेस्टिसची जोडी आहे, ती कुठे प्रेझेंट आहे? स्क्रोटमच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, हा जो टेस्टिस आहे हा ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या, म्हणजे हा जो आपल्या पोटाच्या बाहेरच्या बाजूला प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा की या टेस्टिस मध्ये खूप सारे ट्युब्युल्स आहेत. त्या ट्युब्युल्स मध्ये जर्मिनल इपिथेलियम नावाचे सेल्स आहे, जो की डिप्लॉइड नेचरचा आहे. आता यांचं मियोसिसच्या मदतीने, जर्मिनल इपिथेलियमचे सेल्स आहेत, ते मियोसिसच्या मदतीने त्यांचं प्रोडक्शन, म्हणजे त्याच्यापासून काय बनणार? डिवाइड होणार तो, आणि त्यापासून काय बनणार? स्पर्म बनणार. आणि हा स्पर्म या टेस्टिस मधून अशा प्रकारे एक रूट फॉलो करत करत, अशा प्रकारे एक रूट फॉलो करत करत कुठे येणार? युरिनोजेनिटल डक्ट पर्यंत येणार.
आता तो रूट माहित असला पाहिजे. तो रूट इथे दिलाय पहा मी, रेटेडेस्टिस मध्ये येणार पहिल्यांदा, नंतर येणार वास एफरन्स मध्ये, नंतर येणार एपिडिडायमिस मध्ये, नंतर येणार वास डेफरन्स मध्ये, नंतर येणार इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये आणि नंतर येणार युरिनोजेनिटल डक्ट मध्ये. आणि असं करत असताना हा जो स्पर्म आहे हा काय होणार, मॅच्युअर होणार आणि एबल टू फर्टिलाइज द ओव्हम. तो एगला फर्टिलाइज करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असणार, कारण तो स्पर्म राहणार नाही, तो काय बनणार, सीमन. का बनणार सीमन, कारण त्या स्पर्म मध्ये जसं जसं तो पुढे जाईल, तसं तसं त्या सीमन मध्ये सेमिनल वेसिकल त्याचं सिक्रेट करेल आणि प्रोस्टेट ग्लँड सुद्धा त्याचं सिक्रेट करेल आणि कॉपर्स ग्लँड सुद्धा त्याचं सिक्रेट करेल आणि या सगळ्यांपासून आणि प्लस स्पर्म मिळून तो काय बनल, सीमन बनल. येत्या लक्षात. अजून एक गोष्ट की सेमिनल वेसिकल त्याचं सिक्रेशन कुठं करणार आहे, इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये, आणि प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर्स ग्लँड हे दोघं जण त्याचं सिक्रेशन कुठं करणार, युरिनोजेनिटल डक्ट मध्ये करणार. ह्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिलेली आहे. तर ही सिस्टीम इझी आहे, कारण याच्यामध्ये महत्वाचा एकच आहे, तो म्हणजे स्पर्म. येत्या लक्षात. आणि हा स्पर्म पुढे जाऊन स्पर्म राहत नाही, तो काय बनतो, सीमन बनतो. येत्या लक्षात. तर या लेक्चर मध्ये बस एवढंच आपण पाहूयात, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला डिटेल मध्ये पाहूयात. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.